NCP cadre is along with our leader Sharad Chandra Pawar Sahab. We do not want him to resign from the post of national president. There is a meeting which is scheduled to be held tomorrow of the committee which has been again nominated by Pawar Sahab himself. The committee will again deliberate on the issue. The committee is going to request Pawar Sahab to take back his resignation, and the rest of the things will follow. Thank you. तो आप लोग इस बात की शिकायत उद्धव ठाकरे से क्यों नहीं करते? अजीत पवार भी नाराजगी जता चुके हैं, आप कह रहे शरद पवार साहब इनकार कर चुके हैं, तो आप लोग संजय राउत को समझाते क्यों नहीं है? उद्धव ठाकरे से इसकी शिकायत क्यों नहीं करते? देखिए, वो एक संपादक की भूमिका में बोल रहे हैं। मुझे उनका 1 मई का बीकेसी का बयान अच्छे से याद है, जिन्होंने उन्होंने अजीत दादा के बारे में अच्छा ही बोला है। तो उसको सच्चा मानूं कि इसको सच्चा मानूं? मैं एक कार्यकर्ता और पॉलिटिकल पार्टी चलाता हूं, तो इसलिए बीकेसी में जो संजय राउत जी बोले वो सत्य है। आज जो उन्होंने लिखा वो एडिटोरियल है। एडिटोरियल में हर तरह का पेपर में पढ़ने वाला व्यक्ति रहता है, तो ठीक है, उनको एक एंगल देना था, उन्होंने एक एंगल दिया। लेकिन मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि एनसीपी में किसी भी प्रकार का भाजपा को लेके दो मत नहीं है, एक ही मत है। वो है भारतीय जनता पार्टी के खिलाफ में अपने प्रत्याशियों को खड़ा करना, महाविकास आघाड़ी गठबंधन को मजबूती देना और 2024 की लोकसभा में महाराष्ट्र से ज्यादा सीटें महाविकास आघाड़ी की चुन के लेना। वी आर क्लियरली विद द MVA. We have stood by the Shiv Sena during the crisis moment. There is no crisis in the NCP, but our patriarch leader has put down his papers as national president, paving way for a younger, more vibrant leadership to take over. Although we, the Karyakartas of NCP, want our leader Pawar Sahab to continue for the next couple of years, but the final decision the committee will be taking. I understand there is a meeting of the committee in the next, I think by tomorrow there is a meeting. चव्हाण ने एक स्टेटमेंट दिया बेलगाव में। वार्ताहर परिषदेमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। गेले 10 दिवस दिल्लीच्या जंतर मंतरवर महिला कुस्तीपटू या आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि काल मध्यरात्री त्या ठिकाणी पोलिसांनी भर पावसामध्ये कुठेतरी लाठीचार्ज केला, कुठेतरी धक्काबुक्की केली, कुठेतरी शिवीगाळ केली आणि आंदोलन हे जे आपलं अधिकार आहे त्या आंदोलनात त्यांचा मोडण्याचा हा प्रयत्न झाला। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि महिलांचे सन्मान आणि सुरक्षा घेऊन आम्ही सरकार चालू असा 2014 मध्ये त्यांनी वायदा केला होता। परंतु आता पोलिसी बळावर अन्याय झालेल्या महिला क्रीडापटू यांचं आंदोलन चिरडण्याचा जो प्रकार काल दिल्लीमध्ये झाला, त्या गोष्टीचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे। या महिला भगिनींना सन्मान मिळावा, त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटावी आणि यथोचित कारवाई त्यांच्या मागण्यांवर व्हावी अशी देखील भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। गेल्या 2 तारखेला पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर बरेच वृत्तसंस्थांनी वेगवेगळे आग्रहलेख लिहिले। एका वृत्तसंस्थेने सर्वे केला की आता महाविकास आघाडीचं काय होणार। मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे, एक दिलाने, एक विचाराने ताकदीने उभे राहणार आणि महाराष्ट्रामधनं भारतीय जनता पार्टीला हद्दपार करणार। आपण काल बाजार समितीचा निकाल पाहिला असेल, त्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल पाहिला असेल, त्याच्या आधी आमदार विधान परिषदेचा निकाल पाहिला असेल आणि सर्वीकडे साधारणपणे महाविकास आघाडीला विजय मिळत आहे। त्याच्यामुळे पवार साहेबांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर कुठला विपरीत परिणाम न होता उलट महाविकास आघाडी आणि देश पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेले सर्व लहान मोठे पक्ष एकत्र करण्यामध्ये ताकदच मिळणार आहे। काँग्रेस पक्षाचे कर्नाटकमध्ये 40 उमेदवार नाहीत, फक्त 9च उमेदवार आहेत। दुसरी गोष्ट, राष्ट्रवादीचे काही ज्येष्ठ नेते 3 वेळा
भाजपला समर्थन देण्यासाठी अमित शहा साहेबांना भेटले असं ऐकीव माहिती या महोदयांनी सांगितली. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे, याला कुठला आधार नाही. आणि राष्ट्रवादीची विचार हे सेक्युलर विचार आहेत, समतावादी विचार आहेत, समाजवादी विचारसरणीचे विचार आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत कुठल्याच प्रकारची तडजोड राष्ट्रवादीची नाही किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुद्धा झालेली नाही. असे चुकीचे विधान होऊ नये अशीच या निमित्ताने मला विनंती करायची आहे. आपले क्या प्रश्न असतील तर देखिए मैं आपको यही बता रहा हूँ कि पहली बात तो ये है कि एनसीपी में किसी भी प्रकार का कोई भी नेता भारतीय जनता पार्टी के संपर्क में नहीं, ये पहली बात है. जितनी भी बातें एनसीपी के विधायकों को लेकर भारतीय जनता पार्टी में संपर्क में होने की बातें हैं, ये सारी मनगढ़ंत है. इसके ऊपर खुद पवार साहब ने खुलासा किया, अजीत दादा ने खुलासा किया, पार्टी के हमारे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल साहब ने खुलासा किया और सभी स्तर के कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी के खिलाफ खड़े रहने की भूमिका स्वीकारी हुई है. इसीलिए ठीक है, आर्टिकल है, वर्तमान पेपर में छपना चाहिए, उन्होंने अपनी भूमिका रखी. पवार साहब एमवीए के लिए और देश में एंटी फैसिस्ट फोर्सेस के लिए एकमेव युनिफाइंग फॅक्टर है. वाचली की सुप्रीम कोर्टाचा निकाल 16 आमदारांच्या अपात्रेबाबत येणार आहे असं अपेक्षित असताना केंद्रीय कायदा मंत्री सन्माननीय किरण रिजिजू साहेब यांनी महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांची भेट घेतली. आता ही भेट बंद दरवाजा आड झाली. वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी वेगवेगळी भूमिका त्याच्यामध्ये मांडली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येईल हे मला माहिती नाही, परंतु काही वेगवेगळे तर्क मांडण्यात आले. जर अमुक प्रकारे निर्णय झाला तर काय होईल, जर वेगळा असा निर्णय झाला तर काय होईल, आणि त्याच्यावर स्पीकरची भूमिका महत्त्वाची ठरेल. आणि म्हणूनच ही भेट कुठल्या दबाव तंत्राच्या अंतर्गत आहे का असा संशय देखील काही अग्रलेखाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या भेटीचा खुलासा, या भेटीचं रहस्य आणि ह्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे जनतेच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. काल बेळगावमध्ये प्रचार करत असताना एका पक्षाचे वरिष्ठ नेते असे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांची देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह यांच्यासोबत 3 वेळा बैठक झालेली आहे आणि कुठेतरी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव व्हावा म्हणून कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीने 40 उमेदवार उभे केले. मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की या महान नेत्यांनी हे केलेलं वक्तव्य पूर्णपणे निराधार आहे, पूर्णपणे चुकीचं आहे आणि साधारणपणे दिशाभूल करणारं हे वक्तव्य आहे.